तुम्ही फक्त मराठी कार्यक्रमापुरते मर्यादित राहिला नाही तर तुम्ही हिंदीकडेही वळालात, तर त्याही बद्दल मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. कसं आहे खरं म्हणजे 92 साली आम्ही लंडनला गेलो आणि तिथे मंगलगाणी दंगलगाणीचे प्रयोग केले 92ला. आता तिथे 5-6 प्रयोग मंगलगाणी झाल्यानंतर प्रभाकर पणशीकरांचे भाऊ आबा पणशीकर हे लेस्टरला पौराहित्य करायचे, म्हणजे ते उपाध्याय होते तिथले त्या गुजराती समाजाचे. ते म्हणाले इकडे आमच्याकडे एक लेस्टरला कार्यक्रम करा पण तो हिंदी झाला पाहिजे. आता ते हिंदी झाला पाहिजे म्हणून मग आम्हाला हिंदी जी त्यावेळी काय कॅसेट वगैरे 92ला तिथे अवेलेबल नव्हत्या. आम्हाला जी गाणी पाठ होती मेहमा जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है ज़्यादा की नहीं लालच हमको थोड़े में गुजारा होता है थोड़े में गुजारा होता है, अशी काही गाणी लोकांना ने मजसी ने म्हणताना लोक रडतायत. हिंदी गाण्यांचं तिथे प्रचंड स्वागत झालं आणि लेस्टरला इकडे आम्हाला 60 पाऊंड सुद्धा मिळाले नाहीत, लेस्टरला 600 पाऊंड मिळाले. मग अशा प्रकारे जर भारताची संस्कृती जशी मंगलगाणी दंगलगाणीमध्ये आपण महाराष्ट्राची संस्कृती दाखवली तशी संपूर्ण देशाची संस्कृती आणि त्या निमित्ताने नॅशनल इंटिग्रेशन काय होईल का, त्या निमित्ताने आपल्या सगळ्या राज्यांमध्ये सुसंवाद साधता येईल का, अशा प्रकारची स्क्रिप्ट बनवली. 94 साली केलेला आवाज की दुनिया आज 20 वर्षानंतर सुद्धा तितकाच तरोताजा आहे. बघूयात आवाज की दुनियामधला हा आगळा वेगळा आयटम. चलत मुसाफिर मोहलिया रे पिंजड़े वाली मुनिया. चलत मुसाफिर मोहलिया रे पिंजड़े वाली मुनिया. आहा चलत मुसाफिर मोहलिया रे पिंजड़े वाली मुनिया. चलत मुसाफिर मोहलिया रे पिंजड़े वाली मुनिया. जियो जियो मेरे हरि के लाल. उड़ू उड़ू बैठी हलवैया दो कनिया. उड़ बैठी हलवैया दो कनिया. उड़ उड़ बैठी हलवैया दो कनिया आहे. बर्फी के सब रस ले लिया रे पिंजड़े वाली मुनिया. बर्फी के सब रस ले लिया रे पिंजड़े वाली मुनिया. चलत मुसाफिर मोहलिया रे पिंजड़े वाली मुनिया. चलत मुसाफिर मोहलिया रे पिंजड़े वाली मुनिया. जियो जियो मेरे परमदास जुग जुग जियो. उड़ उड़ बैठी उड़ 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 बैठी पनवड़िया दो कनिया. उड़ बैठी पनवड़िया दो कनिया. उड़ उड़ बैठी पनवड़िया दो कन्या आहे. वीड़ा के ट्रुट ए बजावा हो बजावा. सखी सैया तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाए जात है. सखी सैया जो खूब ही कमात है, महंगाई डायन खाए जात है. हे सखी हे सखी हे सखी सखी सैया तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाए जात है. सखी सैया जो खूब ही कमात है, महंगाई डायन खाए जात है. उड़ उड़ बैठी पनवड़िया तो कन्या. उड़ बैठी पनवड़िया दो कनिया. उड़ उड़ बैठी पनवड़िया तो कन्या.
दुनिया आहे बीड़ा के हट, हट। काहे बजावत हो बीच में बीड़ा के सब रस ले लिया रे बिजड़े वाली मुनिया बीड़ा के सब रस ले लिया रे बिजड़े वाली मुनिया चलत मुसाफिर मोह लिया रे बिजड़े वाली मुनिया चलो मुसाफिर मोह लिया रे बिजड़े वाली मुनिया शरद उपाध्ये सर, आता मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचं आहे. घरात बसलेल्या ज्या महिला आहेत त्यांना जी उत्सुकता असते, त्यांना ज्या प्रश्नाची उत्सुकता असते, तो मी आता तुम्हाला विचारणार आहे सासू सुनांबद्दलचा. सगळ्यात भांडखोर असणाऱ्या 2 सासू सुना कोण हो राशी? जर मेष राशीची सासू असेल आणि वृश्चिकेची सून असेल तर फार प्रॉब्लेम होतो. तर एकदा असं झालं होतं की मेष राशीची सासू जेवायला बसली आणि तिच्या भातात खडा आला आणि ती ओरडली वृश्चिकेच्या सुनेला, देवाने 2-2 डोळे दिलेत, नीट निवडता येत नाही तांदूळ. ती म्हणली, सासूबाई तुम्हाला देवाने 32 दात दिलेत, एखादा खडा नाही चावता. हाही प्रॉब्लेम होतो. सुनात फरक असतो. सासू राहायला आली ना आणि 8-10 दिवस राहिली तरी कर्क राशीची सून म्हणते आई राहा ना आणखी. मिथूनवाली लबाड असते. सासू जायला निघाली ना की काही बोलत नाही, तिला स्टेशनवर पोचवते, गाडीत बसून गाडी चालू झाली की म्हणते आई आल्यासारख्या 4 दिवस राहिला असता तर बरं झालं असतं. तरी सासू वृश्चिकेची असेल ना तर गाडीतून उडी मारून येते. म्हणजे हे जे 2 कलाकार आहेत ना, हे किती अवली आहेत तुम्हाला माहिती आहे सर. तर ह्या 2 कलाकारांची मला खरं तर तुमच्याकडून ऐकायचं आहे. भाऊची रास माझ्या मते कुठली आहे भाऊ रास तुमची? धनु आहे तुझी रास? पण भाऊची धनु मी रास. आज वर्षानुवर्षांचे प्रोग्राम बघतोय, ह्यांना पाहिलं ना की ज्योतिष संपतं आणि अध्यात्म चालू होतं. क्या बात आहे, करेक्ट आहे. या दोन्ही माणसांवर प्रचंड कृपा, डिवाइन पॉवर ज्याला म्हणतो ना, चांगले घर, चांगलं संस्कार, चांगले आई वडील, चांगले गुरु, चांगलं कुलदेवताची कृपा, हे असल्याशिवाय माणसं एवढी वर आलेली नाहीत. त्यामुळे तुम्ही कधी राशीच्या मागे जाऊच नका. तुम्ही आत्ता जे एक राशी आम्हाला सांगितल्यात ना, तशा राशी 13वी रास कुठली तरी तुमची आहे. तर तुम्ही अजिबात पत्रिका कोणाला दाखवू नका. भाऊंचं एकच मला वाटतं, बाहेरून जेवढे इनोसंट दाखवतात तेवढे आत गडबड आहे काहीतरी. हे भाऊ, हे खरं आहे भाऊ. भाऊ हे खरं आहे. हे बघ, भविष्यामुळे तुझं भांड फुटलेलं आहे आता. भाऊ हे खरं आहे. खरं आहे का सांग, खरं आहे का सांग, खरं आहे का सांग. बघ, खोटं बोलेल तर देव कान कापेला. नाही सर, तुम्ही म्हणाल नाही, पण दिलीपजी, ही 4ही माणसं आज आमचे जागतिक विनोदवीर आलेले नाहीत, परदेशी गेलेत, पण 4ही माणसं आपल्या झीला मिळालेली फार मोठी देणगी आहे. तुम्ही सर म्हणाल की धनु राशीला बायकांचा गराड असतो, जसं यांना आहे ना, म्हणजे यांना भाऊलाही निश्चित. असतोच. म्हणून म्हटलं ते आतून काम वेगळं आहे. नाही त्यांनाही खूप असतो. फक्त प्रॉब्लेम म्हणतो सगळ्या बायका जवळ येऊन भाऊ म्हणतात, मग किती प्रॉब्लेम होतो बघा. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.